एडगाव येथील येडेश्वर विद्यालयात 71व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुलाबशेठ नेहरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी येडगावचे सरपंच नरेश नेहरकर, किरणशेठ गांधी, पोलीस पाटील गणेश बांगर, अजय नेहरकर, किशोर गावडे, नारायण भोर, महेश मिंदे, रवींद्र नेहरकर, यशवंत खरात, राजू करडक, येडेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे सर, अभंग सर, कासार सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडगावचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, अंगणवाडीच्या सेविका व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात। प्रथमतः या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अतिशय सुंदर अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी नियोजन केलेले आहे। त्यानंतर आपण लहान मुलांसाठी व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी सुंदर अशी भोजन व्यवस्था या ठिकाणी आज करण्यात आलेली आहे। आज येडेश्वर सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळाचे सर्व सभासद या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मनापासून सहकार्य करीत आहेत। मी त्यांचे या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपले जे सर्व तरुण मित्र मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम भरगच्च अतिशय आनंदी आणि चांगल्या वातावरणात चांगला संपन्न होतो त्यासाठी मनापासून या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करीत आहे। त्यासाठी पुन्हा एकदा 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी निलेशजी अतुलजी शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात। आपले या ठिकाणी येडेश्वर सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 71वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना संपूर्ण भारत देशामध्ये आनंदाचा जल्लोष आणि त्या जल्लोषामध्ये आपलं छोटंसं ग्रामीण गाव येडेश्वर विद्यामंदिर येडगाव त्या गावातील हे विद्यालय आणि अशा या विद्यालयामध्ये समस्त ग्रामस्थ खऱ्या अर्थानं या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सर्व उपस्थित जनांचं प्रथमतः विद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वागत, सहर्ष स्वागत। आज या प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून विविध अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन समस्त ग्रामस्थांच्या नियोजनाखाली या ठिकाणी केले गेलेले आहे। त्याचबरोबर जवळजवळ 400-450 विद्यार्थ्यांना आणि समस्त ग्रामस्थांना भोजनाचा सुंदर असा आस्वाद कार्यक्रम समाप्तीनंतर या ठिकाणी होणार आहे। सर्व गाव जे आहे ते गाव, ग्रामस्थ, महिला भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र सगळे माजी विद्यार्थी या आनंदाच्या जल्लोषामध्ये सहभागी झालेत। खऱ्या अर्थानं हा प्रजासत्ताकाचा दिन सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। याही पलीकडे पुढच्या वर्षी अधिक चांगल्या प्रकारचा हा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होणार आहे अशा प्रकारचा मानस या ठिकाणी समस्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। मी पुन्हा समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो।
माझी विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो जो येडेश्वर क्रीडा मंडळ जे आहे ते पुढे येऊन आज भोजनाचा अन्नदानाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी राबवत आहे त्यासाठी मी मनपूर्वक पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो। अशाच प्रकारचं सहकार्य अखंडपणे या विद्यालयाला आपलं राहू अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो। 71वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना अतिशय आनंद होतोय। येडगावमध्ये विविध उपक्रम साजरे होत आहेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून। तसेच सगळ्या गावच्या ग्रामस्थांनी आणि युवकांनी एकत्र येऊन सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना भोजनाची पण सोय केलेली आहे। हे तर खरं आनंदाची बाब आहे। सगळे एकत्र येऊन सगळे विद्यार्थी सकाळीच कार्यक्रमाला येत असतात, त्यांची काळजी घेऊन त्यांच्या नाश्त्या पाण्याची व जेवणाची सोय केलेली आहे। हा अतिशय चांगला उपक्रम घेऊन या सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि मी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। दान गौरव दिनाच्या निमित्तानं येडगाव ग्रामपंचायत, येडगाव ग्रामस्थ आणि विशेषतः तरुण मित्रमंडळींच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आनंदी वातावरण तयार व्हावं या उद्देशानं सुमारे गेल्या 2 वर्षापासून तरुणांच्या खर्चातून नवतरुण मित्रमंडळाच्या सहकार्याने अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे आणि गावातील इतर ग्रामस्थांच्या वतीने त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। आपणा सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा अर्पण करून थांबतोय। जय हिंद।
रिपोर्टर निलेश शिंदे, आज 24 तास येडगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।